UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले। कराड 24 तासात सरेंडर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडची ही चौकशी। अंजली दमानी यांचा दावा फोल ठरला। व्यक्तीनं दारूच्या नशेत व्हॉइस मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, तपासणीतून समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद, दमानी यांचा दावा। बीड पोलिसांची अंजली दमानी यांना नोटीस। सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानी यांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानी यांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। सागर बंगल्यावर प्राजक्त माळीकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। प्राजक्त माळीची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे। पंकजा मुंडेंची प्राजक्त माळीच्या समर्थनात पोस्ट। जेव्हा करुणा मुंडे रडून रडून आरोप करत होत्या तेव्हाच प्राजक्तांना आवाज उठवायला हवा होता, अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। तारापूर एमआयडीसीत अग्नितांडव, बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्यात भीषण आग, 4 तासांनंतर आगीवर नियंत्रण। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड, अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा, उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। बुमराह सिराजची भेदक गोलंदाजी, मात्र कांगारूंच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी भारताला घाम फोडला। बॉक्सिंग डे कसोटीत कांगारूंकडे सध्या 333 धावांची आघाडी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।